नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस पी जाधव, प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी ऑनलाईन सर्जी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 9वा विषय मराठी यामध्ये पाठ्यपुस्तकात क्रमांक 20वर देण्यात आलेली कविता आपुले जगणे आपुली ओळख ही आज अभ्यासणार आहोत. 9वीच्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 86वर ही कविता देण्यात आलेली आहे. या कवितेचे कवी आहेत संदीप खरे. ही कविता अभ्यासण्या अगोदर आपण या कवितेचे कवी संदीप खरे यांचा परिचय थोडक्यात करून घेऊयात. संदीप खरे 1973, प्रसिद्ध कवी, मौनाची भाषांतरे, नेनिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, अग्गोबाई ढग्गोबाई हे काव्यसंग्रह प्रसिद्ध. स्वरचित कवितांचे अनेक म्युझिक अल्बम प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. हिंदी व मराठी चित्रपट व मालिकांसाठी गीतलेखन, शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित. दैनंदिन जीवनात वागताना काय करावे व काय करू नये याविषयीचं भाष्य कवीने सोप्या शब्दात कवितेतून व्यक्त केलं आहे. प्रस्तुत कविता ही अग्गोबाई ढग्गोबाई या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे. तर चला आपण बघूयात या कवितेमध्ये नेमकं काय कवीला सांगायचं आहे. 9वीच्या पाठ्यपुस्तकात देण्यात आलेली ही कविता आपुली जगणे आपुली ओळख आपल्याला गेय पद्धतीने कशी म्हणता येईल हे मी आता तुमच्यासमोर 2 कडवे सादर करून दाखवतो. त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी या कवितेच्या सर्व कडव्यांचा सराव करायचा आहे आणि ही कविता घरी म्हणून बघायची आहे. तर बघा. आपुले जगणे आपुली ओळख, आपुले जगणे आपुली ओळख, उपरे अर्धे जोडू नको, दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको, दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको, नित्य घडावे वाचन लेखन, नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविन दवडू नको, नित्य पर्वचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको, नित्य पर्वचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको, पावित्र्याची पांघर वस्त्रे, पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकूर पसरू नको, शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता, आदी मंत्र हा विसरू नको, शोभेहूनी श्रेष्ठ स्वच्छता, आदी मंत्र हा विसरू नको, आपुले जगणे आपुली ओळख, आपुले जगणे आपुली ओळख, उपरे अर्धे जोडू नको, दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको, दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. तर अशा चालबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांनी या कवितेच्या सर्व कडव्यांचा सराव घरी करायचा आहे. ही कविता अभ्यासण्या अगोदर आता या कवितेमध्ये काही शब्द आलेली आहेत की या शब्दांचा अर्थ आपण अगोदर लक्षात घेऊयात. शब्दार्थ यामध्ये आपण या कवितेतली काही कठीण शब्द जे आहेत की ज्यांचा अर्थ आपण आटोक्यात आणूयात, लक्षात घेऊयात. बघा. उपरे, उपरे म्हणजे परके, खोटे, लटके. नित्य, नित्य याचा अर्थ होतो नेहमी, सतत. कार्यावीन, कार्यावीन म्हणजे कामाशिवाय. दौडू नको, दौडू नको याचा अर्थ होतो वाया घालू नको. मांगल्य, मांगल्य म्हणजे पवित्रता. वस्त्रे, वस्त्रे म्हणजे कपडे. पटकूर, पटकूर याचा अर्थ होतो चिंध्या झालेलं कापड. आदिमंत्र, आदिमंत्र म्हणजे मूलतत्व. नम्र, नम्र याचा अर्थ होतो शालीन, लीन. सौम्य, सौम्य म्हणजे फिकट किंवा साधे. उगा, उगा म्हणजे उगाच, बळेच किंवा मुद्दाम. अढी, अढी याचा अर्थ होतो डंख, हेवा, मत्सर. खिजवणे, खिजवणे म्हणजे चिडवणे किंवा त्रास देणे. तयावर, तयावर म्हणजे त्याच्यावर. फुकाची, फुकाची याचा अर्थ होतो फुकटची. लोचट, लोचट म्हणजे हावरेपणा. बुळचट, बुळचट म्हणजे बावळट किंवा मिळमिळीत.
उदात्त. उदात्त याचा अर्थ होतो भव्य किंवा दिव्य. ताठर. ताठर म्हणजे ताठ किंवा गर्विष्ठ. माथा. माथा म्हणजे मस्तक, शीर किंवा डोके. पेल. पेल याचा अर्थ कवितेमध्ये आहे उचलून धर किंवा धरून ठेव किंवा झेल. वाद. वाद म्हणजे भांडण. नयनी. नयनी याचा अर्थ होतो डोळ्यात. दुसऱ्यास्तव म्हणजे इतरांसाठी. करुणा. करुणा याचा अर्थ होतो दया. व्यर्थ. व्यर्थ म्हणजे निरर्थक किंवा फुकट. पथाला. पथाला याचा अर्थ आहे रस्त्याला किंवा मार्गाला. श्रद्धा. श्रद्धा म्हणजे निष्ठा किंवा विश्वास. भेकड. भेकड याचा अर्थ होतो भित्रा. गुळमुळ. गुळमुळ म्हणजे गुळमुळीत. मातेसह म्हणजे आईसकट किंवा मातृभूमी. देणे याचा अर्थ होतो ऋण किंवा कर्ज. तर आता आपण या कवितेच्या कडव्यांचा नेमका भावार्थ काय आहे तो आपण आता अभ्यासूयात. कवितेचा भावार्थ बघा, पहिले कडवे आहेत या कवितेच्या काही ओळी बघा सुरुवातीच्या 4. आपुले जगणे आपुली ओळख, उपरे अर्धे जोडू नको. दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविन दौडू नको. नित्य पर्वचा व्यायामाविन, झोप घ्यावया पडू नको. याचा भावार्थ होतो दैनंदिन जीवनात आपली ओळख निर्माण आपण केली पाहिजे. उपरे आणि अर्धवट ज्ञान असणाऱ्या लोकांशी संबंध जोडू नये. दिवा होऊन जगाला प्रकाश देण्याचं काम केलं पाहिजे. कोणालाही विनाकारण त्रास दिला नाही पाहिजे. दैनंदिन जीवनात नेहमी वाचन लेखन करावे. कोणत्याही कार्याशिवाय वेळ वाया घालू नये. दररोज व्यायामाचा नेहमी सराव करावा. व्यायाम केल्याशिवाय झोपू नये. या कवितेच्या नंतरच्या काव्यपंक्ती आपण अभ्यासूयात. पावित्र्याची पांघर वस्त्रे घेऊन पटकूर पसरू नको. शोभे होनी श्रेष्ठ स्वच्छता, आदी मंत्र हा विसरू नको. नम्र रहावे सौम्य पहावे, उगा कुणास्तव अढी नको. उगा कुणाला खिजवायाला, करू तयावर कडी नको. याचा भावार्थ होतो की दैनंदिन जीवनात पावित्र्याला महत्त्व आहे. पावित्र्याला छंद देऊ नकोस, कलंकित करू नकोस. स्वच्छता ही सर्वश्रेष्ठ आहे हा आदिमंत्र विसरू नकोस. सर्वांसोबत नम्रतेने आणि सौम्यपणे बोलावे. निरर्थकपणे कोणाशीही आडमुठी करू नये. कोणालाही राग येईल अशा प्रकारचं आपलं वर्तन कधीच असू नये. या कवितेच्या नंतरच्या काव्यपंक्ती आहेत. नको फुकाची हांजी हांजी, लोचट बुळचट काही नको. परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथामुळे नको. पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊनी छळू नको. नको उगाचच वाद परंतु, कुणी धमकवता पळू नको. याचा भावार्थ होतो की विनाकारण कुणासमोर लाचारी पत्करू नकोस. निर्लज्ज आणि पुळचटपणे वागू नकोस. ज्ञानी सज्जन माणसाची भेट होता त्या ठिकाणी अभिमान दाखवू नको. गोकुळामध्ये गायींचं पालनपोषण करणारा भगवान श्रीकृष्ण होऊन तू जगाचं कल्याण कर, रक्षण कर. पण कंस मामा होऊन विनाकारण कोणाचा छळ करू नको. विनाकारण कोणासोबत भांडण करू नको. कुणी धमकावत असेल तर त्या धमकीला घाबरू नको. या कवितेच्या नंतरच्या काव्यपंक्ती आहेत. आपुल्या आपुल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको. पण दुसऱ्यास्तव वाह करुणा व्यर्थ कोरडा राहू नको. तुडवित राणे खुशाल जावे, नव्या पथाला घेऊ नको. ज्यावर श्रद्धा प्राणातून ते केल्याविन राहू नको. याचा भावार्थ होतो की दैनंदिन जीवनात दुःख येत असतात. दुःख आले म्हणून डोळ्यात अश्रू आणायचे नसतात. तेवढ्याच धिटाईने समोर जावे लागतात. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन दया दाखवली पाहिजे. व्यर्थ उगाच भावनाविरहित राहू नका. दैनंदिन जीवनात नव्या वाटा आनंदाने शोधाव्यात. नवीन वाटेत संकटे आली
तर त्या संकटाला भिवू नये. ज्यावर आपली ठाम निष्ठा आहे ते काम केल्याशिवाय राहू नका. असा सुंदर संदेश या कवितेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. या कवितेच्या नंतरच्या ओळी आहेत की जेथे वाटा तेथे काटा, उगा भेदरून अडू नको, करता हिम्मत जगात किंमत, भेकड गुळमुळ रडू नको, कर्तृत्वाची घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको, मातेसह मातीचे देणे, फेडायाला चुकू नको. याचा भावार्थ आहे, जीवनाच्या मार्गावर दुःख संकट आहेत, त्यांना उगीच घाबरायचे नसते. हिम्मत करून संकटावर मात केल्यास जगात किंमत मिळते. संकटाला दुःखाला पाहून भेकडपणे रडू नकोस. आपल्या कर्माने इतिहास घडविला पाहिजे, कर्तव्याला बगल देऊन चालणार नाही. आपल्या आईसह आणि धरणी मातेचे केलेले उपकार विसरू नकोस, त्या उपकाराची परतफेड आपण केली पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपुले जगणे आणि आपुली ओळख ही जी संदीप खरे यांची कविता आहे, या कवितेचा भावार्थ या ठिकाणी लक्षात घेतला. आता आपण या कवितेवर आधारित स्वाध्याय आणि स्वाध्यायामध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे नेमकी आपण काय लिहावीत ते आपण अभ्यासूयात. स्वाध्यायामध्ये समाविष्ट असलेला पहिला प्रश्न की खालील कोष्टक पूर्ण करा. यामध्ये 2 कॉलम देण्यात आलेली आहेत. एक कॉलम आहे मानवाने करायच्या गोष्टी आणि दुसरा कॉलम आहे मानवाने टाळायच्या गोष्टी. यापैकी पहिला जो कॉलम आहे ही मानवाने करायच्या गोष्टी, यामध्ये 4 मुद्दे आहेत. ते मुद्दे कोणते आहेत की नंबर 1, दिवा होऊन जगाला उजळावे. नंबर 2, पावित्र्याची वस्त्रे पांघरावी. नंबर 3, नम्र राहावे, सौम्य पाहावे. आणि नंबर 4, दुसऱ्यांसाठी करुणा असावी. मानवाने टाळायच्या गोष्टी यामध्ये 4 पॉईंट्स आहेत. नंबर 1, एक क्षणही कार्याविन दौडू नको. नंबर 2, कुणाबाबत मनात आडी ठेवू नको. नंबर 3, उगाच कुणाला खिजवू नये. आणि नंबर 4, कुणासमोर हांजी हांजी करू नये. नंतरचा प्रश्न आहे आकृती पूर्ण करा. यामध्ये मुद्दा दिलेला आहे की जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित कराव्यात अशा कृती. याचे उत्तरसाठी 4 मुद्दे आहेत. ते 4 मुद्दे कोणते? नंबर 1, वाचन. नंबर 2, पर्वचा. नंबर 3, व्यायाम. आणि नंबर 4, लेखन. प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा. यामध्ये पहिला मुद्दा आहे अ, पटकूर पसरू नको. याचा अर्थ काय होतो तर बघा, अंगावर पवित्रतेची वस्त्रे पांघरावीत, मंगलमय जीवन असावं, चिंध्या झालेलं जीर्ण वस्त्र पांघरू नये. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वात केविलवाणेपणा व दिनवाणेपणा नसावा. दुसऱ्यांनी आपली कीव करावी असं वर्तन करू नये. दुसरा मुद्दा दिलेला आहे आ, व्यर्थ कोरडा राहू नको. त्याचा अर्थ काय होतो तर बघा, स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन करीत रडता न राहता हृदयात इतरांविषयी करुणा असावी. समाजातील दुःखांविषयी अंतःकरणात ओलावा असावा. उगाचच कोते मन करून भावना शून्यतेने वागू नये, म्हणजेच कोरडे राहू नये. तिसरा मुद्दा दिलेला आहे ई, कर्तृत्वाची घडवी वेरूळ. याचा अर्थ काय होतो तर बघा की पूर्वीच्या कलाकारांनी औरंगाबाद जवळील डोंगरात वेरूळ येथे भव्य लेणी कोरली. पिढ्यानपिढ्या हे शिल्प कोरण्यात खर्ची पाडल्या. आज मेतीस वेरूळचे हे शिल्प जगप्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे आपणही जीवन जगत असताना आपल्या कर्तबगारीचे वेरूळ घडवावे, असे या ओळीतून कवीला सुचवायचे आहे. नंतरचे प्रश्न आहेत काव्य सौंदर्यावर आधारित. काव्य सौंदर्यावर आधारित पहिला प्रश्न आहे अ, पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. या ओळीतून आपल्याला काय विचार स्पष्ट करता येईल तर बघा, माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं हे सांगताना कवी म्हणतात, श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारी किमती वस्त्र घालणे योग्य नव्हे. म्हणजे संपत्तीचं प्रदर्शन करू नये. शरीरावर घातलेल्या किमती कपड्यांपेक्षा मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. मन पवित्र आहे. मंगलतेची वस्त्रे ल्यावीत. स्वतःचं जीवन चिंध्या झालेल्या पटकुराप्रमाणे दिनवाने लाचार असू नये. स्वतःच्या मनाचे मलिन घाणेरडे वस्त्र करू नये. मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळीमध्ये मांडण्यात आलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे आ,
शोभेहुनी श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर शोभेहुनी श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको याची स्पष्टता आपल्याला खालीलप्रमाणे व्यक्त करता येईल की दिखाऊ प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्त्वाची आहे. शोभेचा बडेजाव करणे व्यर्थ आहे. मनाची शुद्धता व परिसराची स्वच्छता महत्त्वाची आहे. या ओळीत स्वच्छता अभियान दडलेले आहे. स्वच्छता राखली की रोगराई होत नाही, आरोग्य धोक्यात येत नाही, शुद्ध मोकळी हवा व निर्मळ पाणी मिळते. गाडगेबाबा गावेच्या गावे झाडून स्वच्छ करीत. सेनापती बापटांनी स्वच्छतेचा वसा आपणास दिला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पण हेच सांगितलं आहे की स्वच्छता हाच परमेश्वर आहे, असं सुवचन आहे. शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे. या मूलमंत्रात स्वच्छतेची महती कवीने सांगितली आहे व स्वच्छता अभियानाचा पुरस्कार केला आहे. स्वमत. यानंतरचे प्रश्न आहेत स्वमतावर आधारित. यामध्ये पहिला प्रश्न स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल हे स्पष्ट करा किंवा हे सविस्तर लिहा. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की स्वतःचे उत्तुंग कर्तृत्व ही स्वतःची ओळख आहे. हे सांगताना कवीनी कवितेतून काही सुविचारांचं मार्गदर्शन केलं आहे. दिवा होऊनी जगाला प्रकाश द्यावा, चाकूसारखी धार आपल्या वागण्यात नसावी, नित्य वाचन, लेखन, मनन, व्यायाम करावा, एकही क्षण कामाशिवाय वाया दौडू नये, मन पवित्र असावे, शोभेहून स्वच्छता श्रेष्ठ हा मूलमंत्र ध्यानी ठेवावा, नम्र असावे, उगाच मनात आडी ठेवून कोणालाही चिडवू नये, उदात्त विचार बाळगावेत, लाचारी पत्करू नये, कुणालाही छळू नये, वाद घालू नये, स्वसामर्थ्यातून संकटाचा गोवर्धन पेलावा, दुसऱ्याविषयी मनात करुणा असावी, नवनवीन विचारांचे मार्ग अंगीकारावेत, चांगल्या मूल्यांवर श्रद्धा असावी, भेदरून न जाता धैर्याने वागावे, मातृभूमीचे व मातीचे ऋण फेडावे, अशा प्रकारे स्वकर्तृत्वाचे वेरूळ उभारावे, असं मार्गदर्शक विचार कवितेत मांडले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी यासाठी पाळायची पथ्य कवितेच्या आधारे लिहा. तर ही पथ्य आपल्याला कवितेच्या आधारे सांगता येतील की आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आपल्या वर्तनातून आपली ओळख जगाला होते. त्यासाठी जगताना काही पथ्य पाळणे आवश्यक आहे. एकही क्षण कार्याशिवाय वाया दौडू नयेत. सतत कार्यरत असावे. पावित्र्याचं वास्तव मनात असावं. वागण्यात व बोलण्यात नम्रता असावी. दुसऱ्यांना चिडवून त्रास देऊ नये. उदात्त विचार मनी बाळगावेत. शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ हे मनी ठसवावे. वाद भांडण करू नये. उलट दुसऱ्यांबद्दल मनात अपार करुणा असावी. उत्तम मूल्यांवर निष्ठा ठेवून संकटाचा मुकाबला करावा. न घाबरता धैर्याने व हिमतीने आयुष्य कंठावे. स्वकर्तृत्वाचे वेरूळ उभारून मातृभूमी व माती यांचे उपकार फेडावे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण संदीप खरे यांची कविता आपुले जगणे आपली ओळख याची माहिती, याचं स्पष्टीकरण, याचा भावार्थ तसेच स्वाध्यायामध्ये समाविष्ट असलेल्या प्रश्नांची उत्तरे याचं सादरीकरण बघितलं आहे. माझं हे सादरीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या ऑनलाईन सर्जी या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.